लोकशाही विचाराचा बुलंद आवाज लोक परिषद न्यूज। जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह 2025 डॉक्टर ए कादरी मानसिक आरोग्य केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह 2025 दिनांक 22 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलाय। या वर्षीचे घोषवाक्य आहे समाज मानसिक आरोग्याकडे एकत्रितपणे वाटचाल। या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, मानसिक आजारांवरील कलंक दूर करणे आणि सहानुभूती, समावेशकता व एकतेच्या माध्यमातून मजबूत समाज उभारणे। कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे: 22 सप्टेंबर वादविवाद स्पर्धा, 23 सप्टेंबर पोस्टर बनविण्याची स्पर्धा, 24 सप्टेंबर नाटक लघुनाट्य स्पर्धा, 25 सप्टेंबर भाषण स्पर्धा। या स्पर्धांमध्ये शाळेत सहभागी होणार आहे। त्या प्रसंगी केंद्राचे चांगलं ठेवावे यावर भर द्यायला पाहिजे। तर मानसिक आरोग्याच्या दृष्टीने आपण विचार करतो तर चार बाजूने विचार करतो। बायोलॉजिकल म्हणजे शारीरिक, सायकोलॉजिकल म्हणजे मानसिक, सोशल म्हणजे सामाजिक आणि स्पिरिच्युअल म्हणजे चारू बाजूने आम्ही त्याच्यावर बायोलॉजिकल मध्ये औषधं, सायकोलॉजी तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व कसं वाढवता, व्यक्तिमत्वाने तुमच्यामध्ये किती शक्ती आहे, चांगल्या वागण्याची शक्ती आहे, वेगळे इश्यूज आहे त्याच्यात। इमोशन आणि बिहेवियर जुडलेलं आहे। तुमचे विचार, तुमच्या भावना आणि तुमची कृती ह्या तिन्हीचा जवळचा संबंध आहे। तर ह्या तिन्हीला आपण कसं पॉझिटिव्ह करावं याच्यावर समाजाच्या प्रत्येक घटनेचा त्याच्यामध्ये काय काय सहभाग आहे। समाजाचा घटक म्हणजे त्यांच्याशी संबंध कसे असावे, तुमच्याकडची व्यवस्था कशी असावी, वेगवेगळे डिपार्टमेंट, शिक्षण कसं असावं, शिक्षण पद्धतीमध्ये काय बदल गरजेचे आहेत आणि सर्वांगीण विकास व्यक्तीचा कसा होईल ह्या पैलूकडे आम्ही लक्ष देतो। आणि ह्यावेळेस आम्ही जास्त फोकस आध्यात्मिक बाजूवर करतोय। त्याचं कारण काय, लोकांचा सगळा कल आज मटेरियलिझम म्हणजे पैशाकडे, मटेरियल वस्तूकडे चाललाय आणि आध्यात्मिक एक दुसऱ्याशी चांगलं वागणं, दुसऱ्याशी आपल्याचं काम करणं हे कमी कमी होत चाललंय। तर ही बाजू वाढवल्यानं तुमचं मानसिक स्वास्थ्य कसं वाढेल याच्याकडे लक्ष देतो। याच्यासाठी मी बऱ्याच वेळा सांगतो, आजच्या समाजामध्ये जगभर जर पाहिलं आम्ही तर सगळ्यात एक महत्वाचा जो घटक आहे राग आणि मी, या दोन गोष्टींमुळे लोकांचा स्वभाव आणि रागासाठी तुम्हाला आधी एक क्रोधामुळे तुमची बुद्धीचा काही करतो, एक कुठल्याही धर्माला प्रमोट केलेलं नाही। तुम्ही शांतता पाळणं, संयम बाळगणं हेच सगळे कष्ट करायचे। पुराणात मी एक वर्ष सांगतो तुम्हाला, पण काळजी मिळाल काहीच झालं लोक रागावर नियंत्रण करतात आणि चांगलं वागतात। तर इथं कुठल्या धर्माचा संबंध नाही, माणसाशी संबंध। तर माणसानं माणसाशी प्रेमानं वागलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, हे बेसिक तत्व आहे। आणि ह्या प्रेमाच्या वागण्यानंच तुमचा तुम्ही प्रेमाची गोष्ट कोणाशी करा, रागाची गोष्ट कोणाशी करा, ही साधी रोजच्या व्यवहारात गोष्ट आहे। तुम्ही ऑफिसमध्ये रागावून बोला, तुम्ही प्रत्येक वर्षी तज्ञ लोकांना बोलावता, मार्गदर्शन करता, या वर्षी कोणाला बोलवलं? तज्ञ म्हणजे आम्ही तिथं बोलतोय, हे जे कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोग्राम होतात आणि ह्याच्यामध्ये जे तज्ञ आहेत वेगवेगळ्या विषयाचे, आज जसं याच्या लॉ मध्ये किंवा आम्ही शिक्षण क्षेत्रातही बोलतो किंवा आता मानसिक स्वास्थ्याशी जोडलेले आमच्या फील्डशी जोडलेले लोक त्यांची कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी होतात। आता हा कार्यक्रम ठिकाणी आम्ही इथं घेतोय तर त्यातले आम्ही ह्याच्यावर बरेच कार्यक्रम विशेष करून आम्ही याच्यावर जोर का दिलेला आहे, विद्यार्थ्यांना इन्व्हॉल्व करतो। आता मी आजचा माझा अनुभव सांगतो। आज जी स्पर्धा होती त्याच्यामध्ये कॉलेज आणि विद्यापीठ
ची मुलं होते 97, आणि माझं पहिल्यांदा असं मत झालं 22, यांना 62, चांगले दिले 22, ते 99, वाचून अभ्यास करून येतात आणि त्याच्यावर बोलतात. आता त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. ते सांगतात आमच्याकडे अशा डिपेंड होत नाही, आमच्याकडे काय? chance नाही, आम्हाला promotion देत नाही. हे आता इथून घ्यायचे मला विषय मी आता सांगितलं तुम्हाला, तीन विषय. इंजेक्शन एक वैयक्तिक व्यक्तीचा प्रवास किंवा समाज त्याला जो जबाबदार आहे किंवा धर्म मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी मदत करतात की बिघडण्यासाठी आणि मानसिक आरोग्यावरचे जे कायदे आहेत त्याच्याबद्दल विद्यार्थ्यांनी फार चांगले बोलले. आणि आता तुम्ही बोलताना एक सांगितलं का झोप आणि ते तर त्याच्यावर काय म्हणजे कसं परिणाम काय होतो? तेव्हा झोप जर मी एक साधा नियम सांगतो, झोप तुम्ही जर 4 दिवस 5 दिवस नाही झोपले तर तुमचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं. तुम्ही मारायला लागता, चिडचिड करायला लागता, काही लोक सायकोलॉजी म्हणून त्यांना ॲडमिट व्हावं लागतं. तर झोप फार आवश्यक आहे आणि झोपेमध्ये जर तुम्ही आजचं जे झोपचं चक्र बदललंय, दिवसा लोक झोपायला लागले, रात्री जागायला लागले, त्याच्यामुळे आतले जे रसायन आहेत मेंदूचे आतले, ज्याला आपण सेरोटोनिन, डोपामिन किंवा कॉर्टिसॉल हे स्ट्रेस निर्माण करणारं किंवा मेलाटोनिन हे झोप आणणारं, या सगळ्यामध्ये बदल होतो आणि त्यामुळे त्याच्या आरोग्यावर परिणाम होतो, शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो आणि मानसिक आरोग्यावर.